बाजारात नवीन सोयाबीन दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 50 ते 60 क्विंटल नवीन सोयाबीनची आवक होत आहे, तर जुन्या सोयाबीनला 4700 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत आहे। भारतात आयात होणाऱ्या कच्च्या तेलावर सरकारने 20% एवढा आयात कर लावल्याने सोयाबीनच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे। यामुळेच 10% आर्द्रता असलेल्या सोयाबीनचे दर हे 4700 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत। सोयाबीनच्या या दर पातळीबद्दल शेतकऱ्यांना काय वाटतं, तसेच आगामी काळात सोयाबीनचे दर कसे राहतील याबाबत आम्ही व्यापाऱ्यांशी संवाद साधला। पाहुयात। मी अशोक पाटील पाचफुले, प्रसाद ट्रेडिंग कंपनी जालना येथील व्यापारी असून आज रोजी मोंढ्यामध्ये नवीन सोयाबीनची आवक 50 ते 60 क्विंटलची आवक आहे व जुने सोयाबीनची आवक 1000 ते 1500 बोरीची आवक या जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे। व नवीन सोयाबीनमध्ये थोडासा ओलावा असल्यामुळे सुरुवातीला 44 ते 45चा भाव आहे व जर 10 मावशेर असेल तर 4700 रुपयापर्यंत नवीन सोयाबीनचा भाव आहे व जुने सोयाबीन सुद्धा 4700 रुपयाचा भाव आहे। आणि शेतकऱ्याला आणखीन आशा आहे की यापेक्षाही भावाची थोडी आणखीन वाढ होईल, जेणेकरून जो शेतकऱ्यांनी जो केलेला खर्च आहे, जर भाव मागाची वाढणी शेतकऱ्याकडून होत आहे की शेतकऱ्याची अपेक्षा 5000च्या पुढे तरी सोयाबीनचा भाव पाहिजे। जर खरोखरच जर शेतकऱ्याला सोयाबीनचा भाव 5000च्या वरती भेटला तर निश्चितपणे शेतकरी वर्गामध्ये या ठिकाणी समाधान व्यक्त होईल। यामध्ये जी स्टॅम्प ड्युटी असते जी पहिले 8% होती तर ती आज रोजी 20%वर गेली, त्यामुळे या ठिकाणी सोयाबीनचे भाव वाढलेले आहे आणि निश्चितच हे शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे। माझ्या मते तरी एक सोयाबीनचे भाव वाढतच राहतील आणि निश्चितपणे 5000च्या वरती सोयाबीनचे भाव या 2024 व 2025 मध्ये जाऊ शकतात। माझं नाव संतोषराव लक्ष्मण रेपाळा, जिल्हा जालना, जाफराबादच्या। या मार्केटमध्ये मी सोयाबीन आणली होती, ते 6000 होईल आशाने ठेवली होती, पण ती कमी झाली, त्यामुळे ती सोयाबीनच्या भावाने आता ही नवीन सोयाबीन आहे तर हिचाही उतारा थोडा कमी येईल पाणी असल्यामुळं, तर तिचा भाव मला असं वाटतं की 6000पर्यंत जाईल अशी आशा आहे। तो आता मार्केटच्या हिशोबाने आहे। आता सोयाबीन तरी 70 क्विंटल सोयाबीन होईना 7 एकर सोयाबीन केलेली। उतारा यावर्षी लय कमी आहे ना, 6 ते 7 क्विंटलपर्यंत उतारा येईल, कारण की अतिवृष्टी झाली ना, त्याच्यामुळे वाढल्यामुळे बी उतारा कमी येईल। माझं नाव वसंतराम किसन सातपुते, वडी रामसगाव, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना। आणि मी आज जुनं सोयाबीन मार्केटला आणलेलं आहे, काहीतरी 5-5.5 रुपये भाव भेटले, अपेक्षेने आणलं होतं, पण 4700 रुपये भाव भेटला, पण तो नसल्यापेक्षा तो पण बरा आहे। आणि शेतकऱ्याला अपेक्षा आहे की 5.5-6 रुपये कमीत कमी सोयाबीन जर विकलं तर 2 पैसे घरात येतील, त्यांना बी थोडंसं समाधान होईल। आणि इतकं काय फार असे उतारे भेटत नाहीत, अतिवृष्टी वगैरे आहे, त्याच्यामुळं सोयाबीनचे भाव 6000पर्यंत जर भेटले तर सर्व शेतकरी वर्गाच्या वतीने मी सांगतो की समाधानकारक परिस्थिती निर्माण होईल। माझं 13 क्विंटल सोयाबीन होतं, माझं 50 कट्टे कमीत कमी सोयाबीन निघणार आहे नवीन। मागील काही दिवसांमध्ये सोयाबीनचे दर हे सातत्याने घसरत होते। अगदी 4000 रुपये प्रति क्विंटल एवढ्या निच्चांकी पातळीवर सोयाबीनचे दर पोचले होते। नवीन सोयाबीन बाजारात येण्याआधी सोयाबीनचे दर घसरलेलेच असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या। मात्र केंद्र सरकारने कच्च्या तेलावर 20% आयात शुल्क लावल्याने सोयाबीनच्या दरात 300 ते 400 रुपयांची सुधारणा झाली आहे। मात्र शेतकऱ्यांना 6000 रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनचा भाव अपेक्षित आहे। नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना।